हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूज किचन। आज आपण वर्षभर मटार कसे स्टोअर करायचे ते बघणार आहे। तर आता ह्याला मी पाण्यातून ब्लांच वगैरे काही करणार नाही। फक्त आता हे जे मोठे मोठे आहेत हे वाटाणे छोटे नाही घ्यायचे, ह्याच्यातले मोठे मोठे असे निवडून घ्यायचे। म्हणजे जेव्हा आपण सोलतोय ना, मी इथे दाखवण्यासाठी म्हणून एकत्र केले, पण जेव्हा आपण सोलतोय ना वाटाणा तेव्हा आपण असे मोठे मोठे वाटाणे हे बाजूला काढायचे आणि छोटे वाटाणे बाजूला करायचे। आता हे मोठे मोठे आहेत ते मी याच्यातून सगळे बाजूला करून घेते आणि मग तुम्हाला नंतर दाखवते। तर आता हे मी असे मोठे मोठे वाटाणे असे बाजूला करून घेणार आहे। आता मी मागच्या वेळी वाटाणे करून म्हणजे दरवर्षी ठेवते असे वेगळे वेगळे करून। तर जवळजवळ 8 ते 9 महिने मी फ्रीझरमध्ये असेच बिना ब्लांच करता, ब्लांच वगैरे केलेलं नव्हतं। फक्त हे असे मोठे मोठे वाटाणे एक साईडला करायचे आणि छोटे वाटाणे एक साईडला करायचे। तर मी हे सगळे करून घेते। आता मगाशी जे वाटाणे आपण बघितले होते तर ते मी वेगवेगळे करून घेतलेत। आता हे बघा, हे पूर्णपणे असे मोठे मोठे वाटाणे। त्यानंतर हे मीडियम साईजचे, हे बारीक पण थोडे आहेत, पण बारीकपेक्षा मीडियम साईजचे आहेत त्याच्यात। आणि ह्यामध्ये बघा तुम्हाला दिसतील हे जे असं हे शेपटी असल्यासारखं आहे ना, हे बघा जवळून दाखवते। हे असे शेपटीसारखे जे आहेत ते वेगळे करून घेतले। तर हे सगळ्यात आधी हे एकदमच कोवळे असतात, त्यामुळे हे सगळ्यात आधी हे वापरायचे, त्यानंतर हे वापरायचे आणि मग शेवटी हे वापरायचे। हे जास्त दिवस टिकतात आणि हे एक 8 ते 9 महिने तरी मी वापरलेले आहेत। माझे 8-9 महिन्यापर्यंत संपले, म्हणजे वर्षभर तरी आरामात टिकतात। फक्त असे वेगवेगळे करायचे, कारण हे मिक्स केले ना मोठ्या वाटाण्यामध्ये तर काय होते माहिती आहे, हे खूप कोवळे आहेत। तर हे असे हे शेपटीवाले, तर हे कोवळे असल्यामुळं ह्याच्यात पाणी लगेच भरलं जातं आणि हे खराब होतात लवकर। आणि ते खराब झाले की त्याच्यामुळं मग बाकीचे पण खराब होतात। म्हणून काय करायचं, हे वेगळेच स्टोअर करायचे आणि वापरताना मात्र हे आधी वापरून टाकायचे, जास्त दिवस याला ठेवायचे नाही। त्यानंतर हे थोडे मीडियम साईजचे आहेत आणि हे मोठे मोठे आहेत, तर हे सगळ्यात शेवटी वापरायचे। असे फक्त हे वेगवेगळे करून ठेवायचे आणि याला एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा झिपलॉकच्या ज्या छोट्या बॅग मिळतात, पिशव्या मिळतात, त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवायचं। तर आता हे मी माझ्याकडे एक डब्बा आहे, तर त्या डब्यामध्ये मी हे भरून ठेवणार आहे। तर हे बघा, हे अशा टाईपचे डबे आहेत माझ्याकडं। तर ह्या डब्यांमध्ये मी हे भरून ठेवणार आहे। तर हे असे एअरटाईट डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवा आणि हे पण हे वेगवेगळ्या डब्यांमध्ये मी भरून ठेवेल। तर हे पहिल्यांदा वापरायचे एवढंच लक्षात ठेवा। ह्याच्यामध्ये काय फक्त पाणी भरून ते लवकर खराब होतात, म्हणून हे पटकन वापरून टाकायचे आणि मोठे मोठे वाटाणे बाजूला काढून ते थोड्या थोड्या दिवसांनी तुम्हाला जसे पाहिजेत तसे वापरायचे। आता ह्याच्यामध्ये पण एखाद दुसरा असा राहिलेला आहे शेपटीवाले, फक्त तुम्ही बाजूला करा। हे असे शेपटीसारखं असं आलेलं असतं ना, ते बाजूला करायचे आणि अशा प्रकारे हे स्टोअर करून ठेवून द्यायचे। आणि तुम्ही बघा, एक वर्षभर 8-9 महिने तर आरामात जातात, कारण मी स्वतः अनुभव घेतला आहे। 8-9 महिने माझे त्यानंतर संपले, त्यामुळं ते वर्षभर आरामात टिकतील। फक्त मी जसं सांगितलं आहे त्याप्रमाणे तुम्ही जर हे करून ठेवले, वेगवेगळ्या झिपलॉकच्या बॅग किंवा असे कंटेनर वापरले ना, की आरामात वर्षभर तुमचे वाटाणे टिकून राहतील आणि याला ब्लांच करायची वगैरे काही गरज नाही। एकदा करून बघा ह्या वर्षी तुम्ही, परत पुढच्या वर्षी तुम्ही ह्याच पद्धतीनं मग करू शकाल।
माझी ही कृती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जरूर अनुभव घ्या. थँक्यू. आता हे मी फ्रीझरमध्ये हे ठेवून टाकलं आहे.